जर कॅमेरा इकडे फिरवा, सत्काराकडे कॅमेरा येऊ दे. चला हे दुसरा दुसरं कोण नाव सांग बघून. दत्ता थोराड असोसिएशनचे सचिव यांचा सत्कार एकाने भगवान भगत हे करतील. चला बॅट्समन चला, बॉल बॉल द्या तिकडे. हा त्यांना आपण घे आहे का. चला बॅट्समन 12 प्लेयर प्रतिनिधी पाठवून द्या. मोगरज, मोगरचं 12 कोण आहे. रोहिदास भला आंबिवली PHPNW या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा हे ठिकाणी सत्कार होतोय. भगवान भगत यांना विनंती आहे आपण सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच कोण. एकदम घे तिघांचे पण. गावंडवाडीचा राहुल मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. आले 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 हे आले. हे बॅट्समनचं नाव सांग पटकन झाली का. राहुल आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. पहली गेंद यहाँ पे. स्टार्ट द मैच इन तीसरा मैच यहाँ पे इस बार गांव बेकरवाड़ी टीम एंड मोगरज के बीच में. बेकरवाड़ी टीम की तरफ से गजानन गेंदबाजी करते हुए रमेश रमेश ढुमना यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. हवे में गेंद जरूर थी यहाँ पे. बल्लेबाज फील्डर ने कोशिश जरूर की थी गेंद को रोकने की. तब तक यहाँ पे 2 रन पूरे करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे मुगरिस की टीम की तरफ से. गजानन ने गेंदबाजी करते बेकरीवाड़ी टीम की तरफ से अच्छी लेंथ और लाइन की दिशा में गेंदबाजी अब तक देखने की मिली. आहा हा गुड़िया बड़े शॉट यहाँ पे. वहाँ पे कोई फील्डर मौजूद है नहीं. तब तक यहाँ पे 4 रन जरूर मिलेंगे. अच्छी गैप सिलेक्शन की, अच्छा कोशिश की, यहाँ पे कलाई का बड़ा इस्तेमाल किया. गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. और यहाँ पे मैन ऑफ द मैच का किताब जाएगा राहुल को. गाउंडर टीम का अच्छी बल्लेबाजी की, गेंदबाजी भी बढ़िया की, उसकी वजह से उसको मैन ऑफ द मैच यहाँ पे देते हुए कैमरामैन. अच्छी लेंथ यहाँ पे ऊंचा प्राप्त हुई थी. बल्लेबाज थोड़ा सा चकमा खा गई, उनके सर को लगी गेंद. जग्गू लाउड स्पीकर वाले, जग्गू लाउड स्पीकर वाले आपण यायचं आहे. अच्छी गेंद यहाँ पे हवा में वहां पे जाते हुए फील्डर के ऊपर से निकलते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 4 रनों के लिए. अच्छी शुरुआत यहाँ पे पप्पू के बल्ले से निकली हुई गेंद. यहाँ पे पप्पू और मंगेश बल्लेबाजी करते हुए. यहाँ पे गेंदबाजी करते हुए गजानन बेकरवाड़ी टीम की तरफ से. रन आ चुके अब तक स्कोर बोर्ड पे.
11 रन। कोई विकेट नहीं है, अच्छी बल्लेबाजी, खूबसूरती के साथ यहाँ पे बड़ा एक्स्ट्रा कवर की दिशा में जाती हुई गेंद, वहां पे फील्डर मौजूद। नितिन ने अच्छी फील्ड और हम पर ने उंगली उठा दी, इस बार पप्पू को भेज दिया पेवेलियन में बैठने के लिए। अच्छी थ्रो, बिल्कुल सही कलेक्शन, और यहाँ पे अच्छी थ्रो करने के बावजूद यहाँ पे रनआउट की विकेट यहाँ पे जरूर प्राप्त हुई। एक विकेट यहाँ पे प्राप्त होती है बेकरवाड़ी टीम के लिए, और एक बड़ा धक्का मिला यहाँ पे मुगरस टीम के लिए। पप्पू की विकेट यहाँ पे रनआउट के रूप में। स्कोर 12 रन। 1 मिनट, पहिला डॉट आहे का? हा मग बरोबर, एक एक्स्ट्रा रन दिलेले याच्याकडनं. 11 रन, 11. एक विकेटच्या नुकसानावर या ठिकाणी 11 धावावर खेळतोय मुगरस संघ. गजानन गोलंदाजी या ठिकाणी 6 चेंडू या ठिकाणी फेकले, 6 चेंडूमध्ये धाव दिले त्यांनी 11, आणि एक विकेट या ठिकाणी चांगली सफलता या ठिकाणी गजानन यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय अमोल केवारी. अमोल केवारी यांनी याचा आपला या ठिकाणी सत्कार होतोय. प्रीमियर लीग मध्ये भगवान भगत यांचा प्लेयर, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जाईल. अमोल केवारी. 11 धावा या ठिकाणी 1 ओव्हर समाप्तीनंतर 1 विकेट नुकसानावर खेळतोय तो मुगरस संघ. आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय नितीन. नितीन पारदे गोलंदाजीसाठी. शॉर्ट चेंडूसाठी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फायनली दिशेने जातो चेंडू, चेंडूच्या पाठीमागे जातो फिल्डरने. 4 धावा नक्कीच या ठिकाणी दिल्या जातील. धाव संख्या जाऊन पोहोचले ती 4 धावेने. कॅमेरामन इकडे फिरवा. बॉलर नितीन यांचा पहिला चेंडू या इनिंगची दुसरी ओव्हर टाकण्यासाठी येतोय नितीन. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, आणि चेंडू हवेत जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. पुन्हा एकदा खणखणीत असा जातोय षटकार. एक जबरदस्त अशी फलंदाजी म्हणावं लागेल ती. विवेकच्या बॅट्समन निघाला हा षटकार. पहिल्या चेंडूला लावला चौकार, दुसऱ्या चेंडूला लावला षटकार. कैलास बांगारे आपण याचा आहे, आपला या ठिकाणी सत्कार केला जाईल. हवेत चेंडू आणि ठिकाणी फिल्डरच्या बीचोबीच तो चेंडू पडतोय. कुठल्याही प्रकारचा थांबत नाही ना, जातो पुन्हा एकदा चौकार. 4 धावा या ठिकाणी पुन्हा मिळत आहेत. पहिल्या बॉलला चौकार, दुसऱ्या बॉलला सिक्सर, आणि तिसऱ्या बॉलला सुद्धा या ठिकाणी चौकार लागायला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 ना, 25 या धावसंख्येवर. नितीन गोलंदाजी करतो बेकरवाडी संघाकडून. दुसरी ओव्हर या ठिकाणी या इनिंगची. एक चांगली सुरुवात या ठिकाणी दोन्ही बॅट्समन विवेक आणि मंगेश. एक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. या ठिकाणी स्ट्राईकला पप्पू, नॉन स्ट्राईकला विवेक. स्ट्राईक साठी आता पप्पू या ठिकाणी जातोय.
गोलंदाजी करतोय नितीन आणि कॅच आउट ह्या या ठिकाणी पॉईंटमध्ये ज्या ठिकाणी फिल्डर लावला तर पप्पूच्या ठिकाणी विकेट गमावतोय. दुसरी विकेट या ठिकाणी गमावतोय तो मोगरज संघ आणि चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती नितीन यांची. कारण कुठेतरी या ठिकाणी थोडासा उछाल प्राप्त झालेली आहे गेंदला आणि पप्पूने गेंद थोडासा हलकासा मूव्ह करण्याचा प्रयत्न केला पण त्यात किपरच्या पॉईंट दिशेला असलेल्या फिल्डरच्या हातामध्ये आणि हा दुसरा विकेट गमावतोय तो मोगरज संघ पप्पूच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय कल्पेश. या ठिकाणी 2 विकेटच्या नुकसानावर धावसंख्या जाऊन पोहोचले ते आतापर्यंत 26 या अंकावर आणि 2 विकेट या ठिकाणी गमावले ते मोगरज संघाने. गोलंदाजी करतोय नितीन बेकरवाडी संघाकडून. क्लीन बोल्ड जबरदस्त गोलंदाजी आणि ओव्हर समाप्त होते. 2 ओव्हर संपतीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर आणि 3 विकेटच्या नुकसानावर खेळतोय मोगरज संघ. यावेळेस सुद्धा नितीनच्या गोलंदाजीमधून 2 विकेट या ठिकाणी भेटले आणि खूप सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते नितीन यांची. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 अंकावर आणि 3 विकेटच्या नुकसानावर खेळलोय तो मोगरज संघ. जरा जरा फास्ट घ्या बॅट्समन चला पटकन. नवीन बॅट्समन जातोय आयुष मोगरज संघाकडून. बेकरवाडी संघाकडून तिसरी ओव्हर घेऊन येतोय मंगेश. पहिल्या चेंडू या ठिकाणी खेळतोय आयुष. विवेक विवेक आणि आयुष या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरलेले आहेत दोन्ही संघ. दोन्ही फिल्डर बॅट्समन या ठिकाणी. मिड विकेटला जातोय चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा ठिकाणी पूर्ण होते. 2 धावसंख्येत धाव जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर. या इनिंगची तिसरी ओव्हर घेऊन येतोय मंगेश बेकरवाडी संघाकडून. एक जबरदस्त बेकरवाडी संघ आणि मोगरज या दोन संघांमध्ये चालू असलेली ही आजची तिसरा मुकाबला तिसरा सामना. व्हाईट चेंडू थोडासा ऑफसाईडच्या खूपच बाहेर जाताना अंपायरने दोन्ही हात जमिनीला समांतर करून व्हाईटचा इशारा या ठिकाणी देतोय. एक्स्ट्रा धावने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29 या धावसंख्येवर. एक एक चेंडूसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. त्या क्रिकेटच्या ह्या मैदानावर गेल्यावरच कळतोय नक्कीच या ठिकाणी फलंदाज आणि गोलंदाजीची जी कसरत असते. फुल टॉस चेंडू होते. यावेळेस सुद्धा कुठलाही चेंडूला धाव न घेता किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विस्तारतोय. धावसंख्या या ठिकाणी स्थिर होते. हॅलो 4 चेंडू 4 झालेले आहेत आतापर्यंत आणि मंगेश गोलंदाजी करतो बेकरवाडी संघाकडून. एक जबरदस्त शॉट. हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावेसाठी. एकदम करारा शॉट या ठिकाणी होतोय.
धावसंख्या जाऊन पोचली 37 या धावसंख्येवर आणि 3 विकेटच्या नुकसानावर खेळतोय मोग्रस संघ. गोलंदाजी करतोय मंगेश बेकरवडे संघाकडून. आणि विकेट LBW च्या मध्ये हा विकेट जातोय. अंपाने या ठिकाणी बोट उलट करून ज्या बॅट्समनला आउट दिलाय LBW मध्ये हा चौथा विकेट गमावतोय मुग्रस संघ. चांगली अशी गोलंदाजी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू स्टंपच्या मधोमध पायाला लागून हा LBW मध्ये विकेट गमावतोय. आणि ओव्हर सुद्धा या ठिकाणी समाप्त होते. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या धावसंख्येवर. नवीन बॅट्समन येतोय मोगरा संघाकडून नामदेव आणि या इनिंगची शेवटची ओव्हर घेऊन येतोय बेकरवड संघाकडून नितीन. बेकरवड संघाकडून शेवटची ओव्हर या ठिकाणी घेऊन नितीन आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 37 या धावसंख्येवर. 4 विकेटच्या नुकसानावर खेळतोय मोगरज संघ. अजूनही 2 बल्लेबाज या ठिकाणी स्टेट आहेत. शेवटची ओव्हर आहे. 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये अजून त्यांना स्फोटक बल्लेबाजी करावी लागेल. अजून धावसंख्या त्यांना जमावावी लागेल. स्ट्राईकला आहे तो आयुष. नॉन स्ट्राईकला नामदेव. एक जबरदस्त शॉट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो चेंडू. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅट्समन मध्ये बघायला मिळाले. आतापर्यंत खूप सुंदर असे रनअप घेऊन 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 39 या धावसंख्येवर. नितीन या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि या ठिकाणी कुठेतरी फिल्डिंग बंपर झाली आणि एक बायच्या स्वरूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या अंकावर. या ठिकाणी नामदेव आपल्याकडे स्ट्राईक या ठिकाणी टिकून ठेवतोय. स्ट्राईक या ठिकाणी रोटेट करताना गोलंदाजी करतोय नितीन. चांगलाशी गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी बघायला मिळेल नितीन यांच्याकडनं. पण नामदेवसाठी हा पहिला बॉल असेल. नामदेवने या ठिकाणी बॅकफुटला जाऊन फाईनल दिशेने खेळलेला चेंडू नक्की सीमारेषेच्या नजदीक जातोय. तर फिल्डरच्या पाठोमा जाताना बाउंड्री लाईन क्रॉस करते चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत त्या या नामदेवच्या बॅट्समनला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या अंकावर. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी होताना दिसते ती मुगरज या संघाकडून. रमेश केव्हारी आपण सुद्धा या ठिकाणी यायचं हे आपलं या ठिकाणी स्वागत आहे. रमेश केवरी यांचा या ठिकाणी आपण स्वागत करणार. भगवान बघा त्यांना विनंती आहे आपण नितीन यांची गोलंदाजी बेकरवड संघाकडून गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला नामदेव. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कुठतरी चेंडू चुकतोय आणि एक बायच्या सुरुवातीमध्ये हा धाव पूर्ण होतोय. स्ट्राईकला आयुषसाठी हा शेवटचा चेंडू असेल. आयुषने उंचावर मारलेला चेंडू किपरच्या हातामध्ये जातो चेंडू आणि हा विकेट गमावतोय. 5वा विकेट गमावतोय तो मोगरज संघ. 5 विकेट नुकसान धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या धावसंख्येवर आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 46 ते बेकरीवाडी या संघाला. 24 चेंडूचा लक्ष असेल आणि 24 चेंडू खेळावे लागतील आणि 45 धावा या ठिकाणी त्यांना 46 धावा या ठिकाणी पूर्ण करावे लागतील ते विजयासाठी ते बेकरीवाडी संघाला. रमेश केवारी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. कॅमेरामॅन सत्कारकडे वळायचं आहे.
मोरेवाडी संघ आणि मानगाववाडी संघाचे कर्णधार यायचं आहे टॉचविनसाठी. मोरेवाडी संघ आणि मानगाववाडी आपण टॉचविनसाठी यायचं आहे. बोलवते. मानगावचे कर्णधार आलेले आहेत. मोरेवाडी संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. मोरेवाडी संघाचा कर्णधार मोरेवाडी कॅप्टन. चला हे लवकर पटकन. बॉलचं नाव सांग रे. मंगेश. यहाँ पे जो मुकाबला देखते हुए बेकरे वाड़ी एंड मोगरज के बीच में, मोगरज ने पहले बल्लेबाजी की. टॉचविन करायला या ठिकाणी टॉचविनसाठी रोहिदास भला यांना विनंती करतोय आपण. मोगरज मानगाववाडी आणि मोरेवाडी संघाचे टॉचविन करून घ्यायचं आहे. मोगरज टीम की तरफ से मंगेश गेंदबाजी करेंगे स्ट्राइक के लिए. गजानन हा क्लीन बोल्ड. पहली गेंद में क्लीन बोल्ड. यहाँ पे अच्छी शुरुआत खूबसूरती के साथ गेंदबाजी. मंगेश की गेंदबाजी बहुत ही लाजवाब. पहली गेंद में पहली सफलता, पहला विकेट यहाँ पे बेकरवाल टीम के बड़ा धक्का यहाँ पे मिला. गजानन के विकेट. समझ नहीं आई गेंद इस बार. मंगेश ने जो गेंदबाजी डाली थी थोड़ा सा आउट स्पिन थी, लेग स्पिन में चली गई. बल्लेबाजों को समझ नहीं, उनको लगा गेंद पीछे से निकल जाएगी, मगर गेंद सीधी स्टेम को हिट होती हुई और ये पहली सफलता मिली यहाँ पे मंगेश को और पहला धक्का मिला यहाँ पे इस बार बेकरेवाड़ी टीम को. शायद बहुत ही नाराजी उसके चेहरे पे देखने को मिलती हुई गजानन के. नई बल्लेबाज यहाँ पे गजानन आउट. मंगेश यहाँ पे नए बल्लेबाज आ चुके हैं बेकरेवाड़ी टीम की तरफ से बल्लेबाजी करने के लिए. एक अच्छी शुरुआत जरूर की मंगेश यहाँ पे. मंगेश ने गेंदबाजी करते हुए मोगरज टीम की तरफ से. पहली गेंद थी, पहला विकेट यहाँ पे मिला मंगेश को. दोबारा दूसरी गेंद डालेंगे यहाँ पे मंगेश के लिए. मंगेश टू मंगेश. मोगरज टीम की तरफ से मंगेश की पहली गेंद यहाँ पे मंगेश के लिए. शायद थोड़ी सी बम्बल फिल होते हुए कीपर के हाथों से निकलती हुई गेंद पॉइंट की दिशा में जाती, मगर कोई रन नहीं है. अच्छी समझदारी यहाँ पे बल्लेबाजों के बीच में देखने को मिली. फ्रेंडशिपचे कोणी कार्यकर्ते पदाधिकारी आले असतील तर आपण स्टेजवर यायचं आहे. इस बार घुटनों का इस्तेमाल क्या. फाइन लेके दिशा में जाती हुई गेंद, फील्डर उसके पीछे दौड़ते मगर गेंद सीधी निकलती बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए. अच्छी शुरुआत जरूर यहाँ पे मंगेश ने की थी, मगर मंगेश ने बेकरेवाड़ी टीम के लिए भी अच्छी शुरुआत की. एक चौका लगा के शुरुआत तो हो गई, यानी कि श्री गणेश 4 रनों से होते हुए बेकरेवाड़ी टीम के लिए. मंगेश के लिए मंगेश यहाँ पे बल्लेबाजी करते हुए. हा इस बार तो थोड़ा सा परिवर्तन देखने को. शॉर्टलैंड डालने की जरूर कोशिश की, तब तक एक रन पूरा करते हुए थोड़ी सी फील्डिंग में
हमरा तुमरी हुई, उसकी वजह से यहाँ पे एक रन यहाँ पे पूरा करते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। स्कोर अब तक आज का स्कोर बोर्ड पे 5 रन, एक विकेट नुकसान पे खेलती हुई बेकरेवाड़ी टीम। स्ट्राइक के लिए कैलाश, कैलाश के लिए शायद पहली गेंद होगी मंगेश की। शॉर्ट लेन यहाँ पे खूबसूरती के साथ खेला एक्स्ट्रा कवर के दिशे में, वहां पे फील्डर मौजूद, तब तक एक रन पूरा करते हुए। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच बहुत बड़ी अंडरस्टैंडिंग यहाँ पे देखने को मिली। मंगेश अब तक गेंदबाजी करते हुए। स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 6 रन, एक विकेट के नुकसान पे खेलते हुए यहाँ पे बेकरेवाड़ी टीम। एक बड़ा लक्ष्य उनके सामने रखा हुआ है और यहाँ पे अपील करते हुए शायद अभी दो हम्पर के बीच में बात होगी। अभी भी डिसीजन पेंडिंग और नॉट आउट यहाँ पे। और ओवर भी समाप्त हुई। एक ओवर समाप्ति के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 6 रन और एक विकेट नुकसान में खेलती हुई बेकरेवाड़ी टीम। नई बल्लेबाज गेंदबाज यहाँ पे विवेक। मुगरज टीम की तरफ से गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं विवेक। पहली ओवर यहाँ पे समाप्त हुई, 6 रन दे मंगेश ने, एक विकेट यहाँ पर प्राप्त की। गजानन के विकेट जाने के बाद यहाँ पे कैलाश और मंगेश बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं, बेकरेवाड़ी टीम की जिम्मेदारी निभाते हुए अपनी टीम के लिए। अब तक 6 रन आ चुके हैं, एक विकेट नुकसान में खेलते बेकरेवाड़ी टीम। नई गेंदबाज यहाँ पे आ चुके हैं विवेक, मोगरेज टीम की तरफ से गेंदबाजी करने के लिए। कैलाश के लिए स्ट्राइक करते हुए और मंगेश यहाँ पे नॉन स्ट्राइक के लिए। 20-25 रनों का रनअप रहा, विकेट यहाँ पे गेंदबाजी हो गई विवेक की। शॉट लेने यहाँ पे बैकफुट जाके खेलने की कोशिश, कलाई का बड़ा इस्तेमाल, फील्डर के बीचों बीच गिरती हुई गेंद, कोई कोशिश नहीं की, उसकी वजह से यहाँ पे 2 रन पूरे करते हुए। गुड रनिंग बिटवीन द विकेट। अच्छी शुरुआत भी यहाँ पे 2 गेंदों से 2 रनों से यहाँ पे शुरुआत करते हुए विवेक की पहले गेंद में। कैलाश के बल्ले से निकले 2 रन, अपनी टीम के लिए एक उम्मीद खड़ा करते हुए। दूसरी गेंद होगी यहाँ पे कैलाश के लिए। कट जरूर यहाँ पे लगी थी मगर फील्डर वहां पे मौजूद, थ्रो गलत हुआ, नहीं तो यहाँ पे डायरेक्ट हिट होते जरूर विकेट प्राप्त होती। और थोड़ी सी यहाँ पे तू मैं करते करते और दूसरा भी रन यहाँ पे पूरा प्राप्त करते। गुड रनिंग बिटवीन द विकेट और तीसरा रन भी शायद यहाँ पे पूरा हो सकता है। गलत 3 रन यहाँ पे पूरे करते, गलत फील्ड यहाँ पे, थ्रो कलेक्शन गलत होने के कारण 3 रन पूरे करते हुए बेकरेवाड़ी टीम। अच्छी गुड रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच में जो अंडरस्टैंडिंग थी वो बहुत ही लाजवाब थी, उसके वजह से यहाँ पे 3 रन पूरे के। यहाँ पे व्हाइट बॉल होगी, थोड़ी सी शॉर्ट लेन थी, हाइट शॉट यहाँ पे। एक अच्छी गेंदबाजी जरूर करने की कोशिश की मगर गेंद को उछाल प्राप्त होने के कारण व्हाइट बॉल यहाँ पे। व्हाइट बॉल्स के साथ स्कोर आ चुका स्कोर बोर्ड पे अब तक 11 रन, 12 रन और दोबारा एक व्हाइट बॉल यहाँ पे। 13 रन आ चुके हैं स्कोर बोर्ड पे। थोड़ी सी गेंदबाजी में प्रेशर जरूर होगी, 2 गेंदे यहाँ पे व्हाइट डालने के बाद स्कोर यहाँ पे थोड़ा सा ऊपर जाता हुआ। 13 रन आ चुके, एक विकेट नुकसान में खेलते हुए बेकरेवाड़ी टीम। रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश, वहां पे कोई फील्डर मौजूद है नहीं, देखते रहेगा, गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। यहाँ पे देखिए मौका मारा, चौका है यहाँ पे, गेंद सीधी जाती है 4 रनों के लिए। 4 रनों के साथ स्कोर जुड़ता हुआ स्कोर बोर्ड पे 17 रन आ चुके हैं, एक विकेट के नुकसान पे खेलते हुए बेकरेवाड़ी टीम। अभी भी बहुत बड़ा लक्ष्य उनके सामने।
यहाँ पे फुटवर्क का इस्तेमाल, थोड़ा सा दो पैर आगे आगे खेलने की कोशिश की, एक रन पूरा, दूसरे रन की कोशिश, गुड रनिंग बिटवीन द विकेट। थोड़ी सी मोगरस टीम की फील्डिंग देखी जाए थोड़ी सी खराब देखने को मिलती है, उनका थ्रो बहुत ही खराब होने के कारण कलेक्शन कर यहाँ पे बराबर होता नहीं है, उसके वजह से एक्स्ट्रा रन यहाँ पे जरूर मिलते हुए। और यहाँ पे कैच जरूर थी, थोड़ा सा फील्डर आगे जाके खेल पकड़ लेते तब तक एक रन पूरा होता। अच्छी गेंद, यहाँ पे थोड़ी सी परिवर्तन देखने को मिला। ओवर समाप्ति यहाँ पे, दो ओवर समाप्ति के बाद स्कोर, आज का स्कोर बोर्ड पे अब तक 20 रन, और अभी भी 12 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए 26 रन। 12 गेंदों में 26 रन यहाँ पे बेकरौर टीम को जीतने के लिए अभी भी बड़ी कोशिश करनी पड़ेगी, तो बल्लेबाजों को अच्छी जवाबदारी के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी, अच्छी पार्टनरशिप निभानी पड़ेगी अपने टीम के लिए। उसकी भी अशी यहाँ पे गेंदबाजी होनी जरूरी मोगरेस टीम के लिए। 20 रन, 26 रन पाहिजे विजयासाठी 12 चेंडूमध्ये, अजूनही लक्ष्य खूप मोठं आहे। 26 धावा पाहिजे विजयासाठी 12 चेंडूत बेकरवाडी संघाला। नवीन गोलंदाज येतोय पप्पू मोहरत संघाकडून। स्ट्राईकला मंगेश, आणि भारत चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावा पाहिजे ते 26 बेकरीवाडी संघाला। मोगरा संघाने याचं आहे टॉस बॉक्स मध्ये, मोगरा संघ, सॉरी मोरेवाडी, मोरेवाडी टॉचविन आपलं स्वागत करायचं आहे, स्वागत करायचं तुमचं, तुमच्या टीमचं, सगळ्यांना, सगळं सगळं सगळ्या टीमचं, सगळ्या टीमचं या ठिकाणी स्वागत होईल। सगळे खेळाडू बोलवा, मोगरा संघात सर्व खेळाडूंनी यायचं आहे, सॉरी मोरेवाडी, मग मोगराच येते। मोगरा संघाकडून गोलंदाजी करते पप्पू, आणि हा एक हवेत चेंडू जातो, सीमारेषे बाहेर जातो 6 धाव्यासाठी, खणखणीत हा जातो षटकार, 6 धावे धावसंख्या जाऊन पोहोचले 30 या अंकावर। मंगेच्या बॅट्स म्हणून निघाला हा षटकार, नक्कीच बेकरवाडी संघासाठी लाभदायक ठरू शकेल। आणि पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न जातो सीमारेषे बाहेर 6 धाव्यासाठी, खणखणीत पुन्हा एकदा जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार। मोरेवाडी सर्व टीम यायचा हे आपल्या ठिकाणी सत्कार केला जाईल। 9 चेंडू आणि 10 धावा पाहिजे विजयासाठी। एक मिनिट, 9 चेंडू आणि 10 धावा। हे बाकी पोरं पण घे सर्वच, कॅप्टनच्या गळ्यात घाल मारा आधी।
पुन्हा एकदा हा चेंडू हवेत जातोय, त्या ठिकाणी फिल्डर फिल्डर कुठेतरी कॅच ड्रॉप करतय, जमिनीला दान होते कॅच आणि जीवनदान मिळतंय. या युट्यूबला आपण इकडे जरा फिरवायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 38 या अंकावर बेकरेवाडी संघाचे. आणि हा बॉल कुठतरी डॉट होतोय, एक चांगलाशी कमबॅक करताना दिसतोय तो पप्पू. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 38 या अंकावर आणि अजूनही विजयासाठी पाहिजे 8 धावा. रिव्हर्स आयटम खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल चुकतोय आणि ओव्हर समाप्त होते. 6 बॉल आणि धावा पाहिजे ते 8. 6 चेंडू आणि 8 धावा पाहिजे विजयासाठी. मोगरज संघाकडून नवीन गोलंदाज येतोय आयुष. सहा चेंडू आणि विजयासाठी बेकरेवाडी संघाला पाहिजे 8 धावा. एक मोठं आव्हान होतं, आव्हान कुठेतरी मंगेश यांच्या बॅटमधून निघाले चौकार आणि षटकार यांच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले ते विजयाच्या नजदीक. आणि हा एक चौका जातोय, चौक्याची संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचले 42 अंकावर. अजूनही 5 चेंडू आणि 4 धावा पाहिजे विजयासाठी. आयुष मोगरा संघाकडून गोलंदाजी करते. पहिल्या चेंडू मध्ये पहिला चौकार या ठिकाणी मारला जातोय, तो कैलास याच्या बॅट्समधून निघाला हा चौकार. बॅकफूट जाऊन खेळण्यापर्यंत फाईन लेग दिशेने जातो चेंडू आणि हा चेंडू सुद्धा सीमारेषे बाहेर जातोय 4 धावेसाठी. आणि हा बेकरेवाडी संघ विजयी होतोय. विजयी संघाच्या या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. हरले संघाचे करूया आपण या ठिकाणी कौतुक. एक जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी केली मंगेश आणि कैलासांनी. दोघांनी चांगलाशी पार्टनरशिप केली आणि आपल्या संघाला एक विकेट जाण्याच्या बावजूद सुद्धा या दोन्ही बॅट्समनने आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. या दोन्ही संघासाठी जबरदस्त या ठिकाणी खेळी खेळून आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो तर मंगेश यांना. मंगेश यांनी येऊन आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी घ्यायचा आहे.